ज्याला घडली नाही काशी त्याने यावे जेजुरीशी। तुळजापूरच्या आई भवानीला आणि कोल्हापूरच्या अंबाबाईला महाराष्ट्राची कुलदेवी मानले जाते। छत्रपती शिवरायांची आराध्य असलेली तुळजाभवानी ही अनेक लोकांची कुलदेवी आहे। पण हे कुलदैवत आणि कुलदेवी म्हणजे काय? तर आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या ज्या देवाची पूजा केली ते आपलं कुलदैवत आणि कुलदेवी असते। तुम्हाला तुमचे कुलदेवी आणि कुलदैवत माहिती आहेत का? जर माहिती नसतील ना तर रोज सकाळ संध्याकाळी श्री कुलदैवताय नमः या मंत्राचा जाप करावा, ज्यामुळे तुमची प्रार्थना थेट तुमच्या कुलदेवी कुलदैवतांपर्यंत पोहोचते आणि तुम्हाला संकेत मिळतात। थोडक्यात काय तर कुलदैवत आणि कुलदेवी प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी असते। कुलदैवतांची परंपरा कुळाच्या मूळ दैवताशी आणि पूर्वजांच्या श्रद्धेशी जोडलेली आहे। चला तर मग कमेंट्स मध्ये सांगा तुमचे कुलदैवत आणि कुलदेवी कोणती। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Instagram पेजला फॉलो करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।